पुढील वर्षी किती आणि कधी सार्वजनिक सुट्ट्या मिळणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून सरकारी कर्मचारी, शिक्षक, बँक कर्मचारी यांचे डोळे सुट्ट्यांच्या यादीकडे लागलेले असतात. 2024 संपण्यास फक्त 7 दिवस शिल्लक असतानाच राज्य सरकारने पुढील वर्षाच्या सार्वजनिक सुट्ट्याची यादी जाहीर केली आहे. 2025मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. कोणत्या दिवशी मिळणार आहेत या सुट्ट्या? कसा करायचा फिरायला प्लॅन्स? जाणून घ्यावे या व्हिडिओच्या माध्यमातून. महाराष्ट्र शासनाच्या 2025 साली जाहीर केलेल्या सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे: 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, 26 फेब्रुवारी महाशिवरात्री, 14 मार्च होळी, 30 मार्च गुढीपाडवा, 31 मार्च रमजान ईद, 6 एप्रिल रामनवमी, 10 एप्रिल महावीर जन्म कल्याणक, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, 18 एप्रिल गुड फ्रायडे, 1 मे महाराष्ट्र दिन, 12 मे बुद्ध पौर्णिमा, 7 जून बकरी ईद, 6 जुलै मोहरम, 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन, 15 ऑगस्ट पारशी नववर्ष शहेनशाही, 27 ऑगस्ट गणेश चतुर्थी, 5 सप्टेंबर ईद ए मिलाद, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, 2 ऑक्टोबर दसरा, 21 ऑक्टोबर दिवाळी अमावस्या लक्ष्मीपूजन, 22 ऑक्टोबर दिवाळी बलिप्रतिपदा, 5 नोव्हेंबर गुरु नानक जयंती, 25 डिसेंबर ख्रिसमस. यामध्ये रविवारी येणारे सण कोणते? 2025मध्ये काही प्रमुख सण रविवारी येत आहेत. यामध्ये गुढीपाडवा, रामनवमी, मोहरम आणि गणेश चतुर्थी यांचा समावेश आहे. या सणाच्या दिवशी बहुतेक कार्यालय, शाळा आणि बँक बंद असते. त्यामुळे नागरिकांना आराम करण्याची आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. दरम्यान प्रेक्षकांनो, नवीन वर्ष 2025मध्ये भरपूर सुट्ट्यांचा आनंद घ्या. मात्र लक्षात ठेवा की गांधी जयंती आणि दसरा एकाच दिवशी येत असल्यामुळे एक सुट्टी गमावली आहे. तुम्ही या सुट्ट्यामध्ये कसं योजना करू इच्छिता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.